वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है। वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है, अनंत जीवन है। हालेलुया। आइए हम लोग एक वचन को पढ़ेंगे। मत्ती की किताब, इसका 12 अध्याय और 40 वचन। मत्ती शुभ वर्तमान याचा 12वा अध्याय आणि 40वा वचन। कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, हा. तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील। ऐकून वचनासाठी आपण प्रार्थना करूया। हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद देतो पित्या। पुन्हा एक वार तुमच्या चरणाजवळ लीन दिन नम्र होऊन प्रार्थना करतो पित्या। आज या पुनरुत्थानाच्या दिवसांमध्ये प्रभू राजा तुमच्या चरणाजवळ तुमच्या लोकांसोबत प्रभू राजा सहभागिता करून तुमच्या नावाला उंचवण्यासाठी तुम्ही साहित्याने मदत केली, त्याबद्दल तुमच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करतो पित्या राजा। आज आमच्यासाठी आनंद उत्सव, हा विजय उत्सव आम्ही साजरा करत असताना प्रभू राजा तुम्ही त्या आम्हामध्ये उपस्थित राहून तुमच्या नावाचा मान महिमा गौरव करण्यासाठी प्रार्थना करतो पित्या राजा। वाचलेलं वचन तुमचं आहे आणि तुमचं वचन आत्मा आणि जीवन आहे पित्या राजा। ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे पित्या राजा। हालेलुया, ते मच्छर जो भेजितो प्रभू राजा। ओ हालेलुया, धन्यवाद करतो। आज ते वचन आमचं हृदय अंतकरण भेदण्यासाठी प्रभू राजा मी सहायता करा प्रभू। धन्यवाद करतो प्रभू राजा, वचनाचा उलगडा तुम्ही करून देण्यासाठी प्रार्थना करतो। त्यावेळेस तुम्ही प्रभू राजा त्या लिदियाचं मन खोललं, शिष्यांचं मन खोललं प्रभू राजा। धन्यवाद करतो। त्यावेळेस एत्रा भविष्य वक्ता प्रभू राजा उंच ठिकाणी वचन वाचत असताना हरेकाच्या हृदयात प्रभू राजा तुम्ही ठाव घेतलात आणि हरेकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण ते परमेश्वराचं वचन त्यांना कळालं होतं। परमेश्वर राजा आज हे वचन आमच्या हृदयाला लागण्यासाठी प्रभू राजा, आमचे आत्मिक आग प्रभू राजा, आमचे आत्मिक डोळे, आत्मिक मन खोलण्यासाठी प्रार्थना करतो प्रभू राजा। धन्यवाद करते, वचन कार्य करू द्या प्रभू राजा। आमच्या जीवनामध्ये वचन कार्य करण्यासाठी प्रार्थना करतो प्रभू राजा। त्या ख्रिस्ताने आमच्यामध्येही प्रभू राजा पुनरुत्थान व्हावं प्रभू राजा। आम्ही हरेकाला तुमच्या प्रभू हृदयामध्ये घेण्यासाठी प्रभू राजा तुम्ही सहायता करा, मदत करण्यासाठी प्रार्थना करतो प्रभू राजा। आतापर्यंत प्रभू राजा प्रार्थनेवर गीताद्वारे तुमच्या नावाचा महिमा करून घेतलात, त्याबद्दल तुमच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करतो पिता राजा। इंदुपडचा सर्व वेळ का तुमच्या हाती सोपवतो, याशोच्या नावात मागतो म्हणून नाही का, आमेन आमेन। बसूया। हालेलुया। आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये काय चाललेलं आहे, काय साजरा केलं जातं, तर ईस्टर संडे म्हणून साजरा केला जाते। पण आपल्यासाठी काय आहे, तो पुनरुत्थानाचा दिवस आहे। कारण जर आपण पाहिलं तर ईस्टर हे काय आहे, तर एका देवीचं नाव आहे। जे अहष्टेश्रोत जी देवी आहे ती काय आहे, जी पागान मूर्ती आहे, तिचं नाव काय आहे, ईस्टर हे तिचं दुसरं नाव आहे। जर तुम्ही निम्रतबद्दल जर ऐकलं असेल कदाचित, बायबलमध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, शास्त्र याच्यामध्ये भरपूर ठिकाणी निम्रतचा उल्लेख केलेला आहे। ही त्याची कोण आहे, ही त्याची पत्नी आहे। आणि त्या लोकांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या मूर्त्या बनवून लोकांनी त्याला नमन करावं यासाठी काय केलेलं आहे, स्वतःच्या मूर्तींची त्यांनी स्थापना केलेली आहे। ही काय आहे, तर ही मूर्तीपूजा आहे। आणि काही नंतर वेळेनंतर काय झालेलं आहे, तो निम्रोद मरण पावलेला आहे। आणि ह्या राणीने काय केलेलं आहे, अनैतिक कार्यातून काय केलेलं आहे, एका मुलाला जन्म दिलेला आहे। त्या मुलाचं नाव काय, तर तम्मूज हे त्या मुलाचं नाव आहे। आणि पुढे जाऊन काय होतं, तो मुलगा मोठा होऊन तो मुलगाही मरण पावतो। त्याच्या आठवणीसाठी ही राणी काय करते, खूप साऱ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत। रविवार हा दिवस नेमण्यासाठी तिने काय केलं होतं, त्या मुलासाठी एक आठवणीचा दिवस म्हणून रविवार नेमणार होती। परंतु तिने काय केलं, तो नेमता कोणता दिवस नेमलाय, तिने बुधवारचा दिवस त्यावेळेस नेमलेला आहे। आणि त्याच्यासाठी मग ते अंडे आणि ते सस्यांच्या मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत। आणि आजही काय होतंय, तेच ट्रेडिशन, त्याच परंपरा आताही पालन होत आहेत। परमेश्वराला या गोष्टीचं काय आहे, विटाळ आहे, वीट आहे। परमेश्वराला मूर्तीपूजेचा वीट आहे। परंतु आपण कळत ना कळत काय करतोय, आपण त्यांचं नाव आपल्या मुखात घेतोय। परमेश्वर म्हणतो माझ्या खेरीस वेगळा देव नसावा, त्यांचं नावही तुमच्या मुखात नसावं। परमेश्वराला या गोष्टीचा खूप विटाळ आहे।
परंतु आपल्याला ह्या गोष्टी आता जर आपल्याला कळाल्या तर आपण कसं राहायचं, त्याच्यामध्ये स्थिर राहायचं. कारण सर्व काय जे काही व्यवस्था आहे ते कोण आहे, आपला प्रभू येशू मसीहच आहे. ते सत्य तुम्हाला प्रकट होईल आणि ते सत्य तुम्हाला बंधनमुक्त करील. आज हे सत्य आपल्याला कळालं आहे. सत्य काय आहे तर येशू मसीह हाच आमच्यासाठी वधस्तंभावर खिळला गेला, गाडला गेलात आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठवला गेला. हेच आपल्यासाठी एक अटळ सत्य आहे. दुनियेसाठी अटळ सत्य काय आहे तर मृत्यू म्हणतात, काय मरण हे अटळ सत्य आहे. परंतु त्याच्यानंतरही परमेश्वर काय गेलेलं आहे, त्यातून पार गेलेलं आहे. आणि आमच्यासाठी एक आशा त्याने दिलेली आहे की तो तुमचेही मर्त्य शरीर त्यावेळेस उठविल. ही आमच्यासाठी एक आशा, तो संदेश त्याने आमच्यासाठी दिलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया, मत्ती याचा 12वा अध्याय आणि 40वा वचन. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. पहा, योना किती दिवस, 3 दिवस आणि 3 रात्र त्या मोठ्या माशाच्या पोटात होता. तसाच आमचा प्रभू मरणानंतर, वधस्तंभाच्या नंतर 3 दिवस कुठे होता, भूमीच्या गर्भामध्ये होता. जसं त्या माशाने योनाला कोरड्या भूमीवरती हुकून टाकलं, आमचा परमेश्वर काय झालेलं आहे, त्या भूमीच्या गर्भातून तिसऱ्या दिवशी बाहेर आलेला आहे. आता हे 3 दिवसाचं खूप रहस्य आहे. आपण म्हणतो परमेश्वर वधस्तंभावर खिळला गेला आणि तो वर स्वर्गात घेतला गेला, तर असं नाही आहे. ते भावानं बहिणीनं तो त्या 3 दिवसामध्ये काय आहे, खूप मोठं असं रहस्य आहे. तो 3 दिवस कोठे होता, आपण त्याच्याबद्दल आपण सविस्तर त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर त्यात आपण पाहिलं त्यावेळेस लिहिलंय त्या 12 अध्यायामध्ये. तर पुढे जर तुम्ही वाचलं तर योना जो संदेश घेऊन गेलेला आहे, लोकांनी काय केलं, त्या संदेशाचा स्वीकार केलेला आहे, त्यांनी पश्चाताप केलेला आहे. दक्षिणेकडून एक राणी आली होती, इथिओपियाची राणी. ती कशासाठी आली होती, शलोमोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी. ऍक्च्युली बघायला गेलं तर ते आत्मिकरित्याने ते परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी आली होती. ते असं आहे, खूप मोठा प्रवास, कितीतरी महिन्यांचा प्रवास तिने त्या उंटावरती बसून केलेला आहे. किती दुःख, किती यातना, वाळवंटामधून चलत, तिथं लुटारू, किती रस्त्यामध्ये तिला किती यातना झाल्या असतील, त्याच्याबद्दल उल्लेख कुठेच केलेला नाही. परंतु शेवटच्या काळामध्ये ती राणी आपल्या विरोधात उभा राहील असं वचन लिहिलंय. त्यावेळेस ते निनवे शहरातील लोकही आपल्या विरोधात उभा राहतील जर आपण पश्चाताप केला नाही तर. आपण जर त्या ख्रिस्ताची पुनरुत्थानाची सुवार्ता गाजवली नाही तर हे लोक आपल्या विरोधात उभे राहतील. मग तुम्ही आता बघून घ्या, आपल्याला तो ख्रिस्त कळाला आहे, आपण म्हणतो प्रभू उठला आहे आणि ते आपल्यापुरतंच आपण मर्यादित ठेवलाय. आपण त्याची सुवार्ता गाजवली का? आपण किती लोकांना जाऊन सांगितलंय त्याबद्दल? फक्त प्रभू उठला एवढंच सांगितलं जातं, पण तो उठल्याला तुम्ही पाहिलाय का? त्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का? लोकांना कोणता ख्रिस्त पाहिजे माहिती आहे का? फक्त वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त पाहिजे, तो कबरेतला ख्रिस्त पाहिजे, परंतु पुनरुत्थान झालेला ख्रिस्त कुणी अजून पाहिलं नाही. कारण तो कोण होता? तो महिमेच्या शरीरामध्ये होता, तो रूपांतरित झालेला होता. ते शरीर पाहण्यासाठी तुमचे डोळे पण कसे पाहिजेत? पवित्र पाहिजेत, निर्दोष पाहिजेत, निष्कलंक पाहिजेत. तुमचे आत्मिक डोळे खुललेले पाहिजेत, तरच तुम्ही काय होऊ शकता, ते महिमेचं शरीर पाहू शकता. याचा अर्थ आतापर्यंत आपण ते महिमेचं शरीर पाहिलेलं नाही आणि तो पुनरुत्थित ख्रिस्तही अजून आपल्याला सापडलेला नाही. तर आपण त्या 3 दिवसाबद्दल आपण थोडं सविस्तर पाहूया. मार्क याचा 15वा अध्याय आणि 43वा वचन. मार्क याचा 15 अध्याय आणि 43वा वचन. अरिमथाईतील योसेफ न्यायसेवेचा एक सन्मान्य सभासद, जो स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता, तो आला व त्याने धैर्य धरून आत पिलाताकडे जाऊन याशवाचे शरीर मागितले. तेव्हा तो इतक्यात मेला याविषयी पिलाताला आश्चर्य वाटले आणि त्याने शतपतीला आपल्यापाशी बोलावून त्याला विचारले, त्याला मरून काही वेळ झाला काय? मग हे शतपतीकडून समजल्यावर त्याने ते प्रेत योसेफाला दिले आणि तागाचे वस्त्र विकत घेतल्यावर त्याने त्याला खाली काढले व त्या तागाच्या वस्त्राने त्याला गुंडाळले आणि खडकात खोदलेले थडगे होते त्यात त्याला ठेवले व थडग्याच्या दारावर
धोंड लोटून लावली आणि त्याला कोठे ठेवले हे मगदलिया मरिया व योसेफाची आई मरिया यांनी पाहिले. बस आता हा अरिमथाईकर योसेफ याच्याबद्दल तुम्ही कधी वाचला असेल, खूप थोड्या वेळेस याचा उल्लेख झालेला आहे. हा एक शिष्यच आहे प्रभूचा, पण हा कसा आहे, गुप्त शिष्य आहे. यहुद्यांच्या भीतीमुळे हा लपून राहिलेला एक शिष्य आहे. हा एक प्रतिष्ठित पुरुष आहे, हा एक धनवान पुरुष आहे. परमेश्वराला भिवून वाहणारा, परमेश्वराचं वाट पाहत बसलेला आहे, परमेश्वराच्या राज्याची हा वाट पाहत बसलेला असं लिहिलेलं आहे. हा गुप्त शिष्य आहे. यहुद्यांना घाबरून एका ठिकाणी तो काय करत आहे, लपून राहिलेला आहे, कधी उघडकीस आलेला नाहीये. परंतु हा एक धनवान मनुष्य आहे. आणि त्यावेळेस एक रीत होती की धनवान मनुष्य काय करत होते माहिती आहे, पैसे देऊन कब्र विकत घेत असे. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा आपल्यासाठी काय करत असे, एक कबर विकत घेत असे, शेतजमीन घेत असे आणि कबर बांधित असे. या मनुष्याने हे काय केलेलं आहे, एक कबर विकत घेऊन ठेवली होती अगोदरपासूनच. ही परमेश्वराची एक योजना आहे. तर पुढे पाहिलं तर काय आहे, या मनुष्याने जाऊन पिलाताकडे, हा स्वतः पिलाताच्या दरबारामध्ये कामाला आहे आणि पिलात तर परमेश्वराच्या विरुद्ध आहे. तुम्हाला तर माहिती आहे, त्याने धरून दिलं त्याला न्यायसभेपुढे. पिलातानेच काय केलेलं आहे, हात धुतलेले आहेत आणि त्याला पुढे कैसराकडे पाठवलेलं आहे. याच्याकडे हा कामाला आहे. परंतु याने काय केले, धैर्याने जाऊन त्या पिलाताला प्रभूचं शरीर मागितलं आहे. ज्या शिष्यांनी परमेश्वरासोबत सेवा केली ते लोक कुठे आहेत, एका ठिकाणी लपून बसलेत, एका खोलीमध्ये लपून बसलेत. ज्यांनी उघडपणे त्याच्यासोबत सेवा केली ते लोक जाऊन लपून बसलेत. आणि हा जो इतक्या वर्ष लपून बसलेला शिष्य काय झालेला आहे, आता तो बाहेर आलाय आणि तो काय करत आहे, प्रभूचं शरीर तिकडं मागत आहे. आणि ज्यावेळेस पिलाताने तिकडं निरीक्षण केलं की हा मेलाय, म्हणून त्याने काय केलंय, ते प्रभूचं शरीर त्याला देऊन टाकलेलं आहे. परत ही खबर कशी होती, तिला आतापर्यंत कोणाचा स्पर्श झाला नव्हता, ती विटाळलेली नव्हती. वचन काय सांगतंय याच्यामध्ये लिहिलं तर तुम्ही पाहिलं असेल, यशाया 53 अध्याय आणि 9 वचन, याची वचनाची पूर्तता कशी झालेली आहे आणि वचन कसं टॅली होतं याचं आपण एक पाहूया. यशायाचा 53वा अध्याय आणि 9 वचन. त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. पहा, धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली. हे यशा भविष्यवक्तेमध्ये अगोदरच कितीतरी वर्षापूर्वी तिथे लिहून ठेवलेला आहे. तो टांगला गेलाय कोणाच्या मध्ये, पाप्यांसोबत टांगला गेलेला आहे. तिथे लिहिलेलं आहे, पाप्यासोबत त्याची कबर ठरवली होती. मारणाऱ्यांनी त्या पाप्यांसोबत त्याला आपण गाडूया, एका कबरेमध्ये टाकूया, ह्या विचाराने काय केलेलं आहे, त्याची कबर तिथे त्यांनी ठरवली होती. परंतु परमेश्वराची योजना काय, की त्याला धनवंताची कबर प्राप्त व्हावी. आणि हा धनवंत पुरुष कोण आहे, तर हा अरिमथकर योसेफ. पहा, परमेश्वराने ही योजना अगोदरच, हे प्रकटीकरण या योसेफला आहे. त्याने अगोदरच परमेश्वरासाठी ती योजना करून ठेवलेली आहे. अगोदरच त्याने ती कबर तयार करून ठेवलेली आहे, कारण ती धनवंताची कबर त्याला प्राप्त व्हावी म्हणून. आता आपण त्या 3 दिवसाबद्दल आणखी एक वाचूया की परमेश्वराची योजना काय आहे. आपण वाचूया ते 3 दिवस प्रभू कुठे होता आणि त्याने कसं कार्य केलं याच्याबद्दल आपण जरा सविस्तर वाचूया. 1 पेत्र याचा 3रा अध्याय 18 ते 20 वचने वाचूया. 1 पेत्र याचा 3रा अध्याय 18 ते 20 वचने. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांकरिता एकदा दुःख सोसले. तो देह रूपाने जीवा मारला गेला आणि आध्यात्मिकरित्या जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या रूपाने त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यांजवळ घोषणा केली. पूर्वी नोहाच्या दिवसात तारवात थोडके म्हणजे 8 प्राणी पाण्यातून वाचविण्यात आले. ते तारू तयार होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होती. त्या दिवसात ज्या आत्म्यांनी अवमान केला तेच ते होते. त्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा त्याच्या योगे देहाचा मळ दूर करणे नव्हे तर चांगले मन राखण्याचा देवाबरोबर करार करणे होय. पहा, नीतिमान पुरुषाने
अनीतिमान लोकांसाठी मरावे याचं काय आहे, अगत्य आहे, असं इथं लिहिलेलं आहे. तो शरीरात मारला गेला परंतु आत्म्यात जिवंत केला गेलाय. पहा, शरीर तर त्याचं वधस्तंभावर खिळलं गेलेलं आहे, परंतु आत्मा कसा होता, जिवंत होता. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना काय केलंय, संदेश दिलेला आहे. अधोलोकामध्ये पहा, 3 दिवस प्रभू कुठे होता, तर प्रभू अधोलोकामध्ये गेलेला आहे. अधोलोकमध्ये खाली, अधोलोकामध्ये जाऊन जे लोक नोहाच्या वेळी ज्या वेळेस नोहा जाऊन संदेश सांगत होता, ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली, परमेश्वराच्या वचनाचा विरोध केला, त्या लोकांमध्ये जाऊन काय केलेलं आहे, प्रभूने संदेश दिलेला आहे. आणि तिथे काय आहे, तर तुरुंग आहे असं लिहिलेलं आहे. त्याच्या चाव्या कोणाकडे, तर त्या सैतानाकडे चाव्या आहेत. परंतु प्रभूने काय केलेलं आहे, वधस्तंभावरती त्या सैतानाला हरवलं आहे. आणि त्या किल्ल्या काय केलेल्या आहेत, प्रभूने आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि तिकडे जाऊन परमेश्वराने त्याच्या लोकांना तिथे जाऊन वचन सांगितलेलं आहे. आणि कित्येकांनी काय झालेलं आहे, त्या वचनाचा स्वीकार केलेला आहे. आणि त्या रक्ताच्या द्वारे कित्येक लोकांचं तारण झालेलं आहे. आणि वचनात लिहिले की कित्येक लोक उठून आलेत आणि ते लोकांच्या दृष्टीस पडलेले आहेत. प्रभू कुठे होता 3 दिवस, तर तो अधोलोकामध्ये संदेश सांगत होता. त्यावेळेस प्रभू वधस्तंभावर खेळत असताना त्याच्या बाजूला एक चोर होता. त्याने काय केलंय, एकाने तर त्याची निंदा केली, परंतु दुसऱ्याने पश्चाताप केलाय. प्रभू, जेव्हा तू तुझ्या वैभवाने येशील, तू काय कर, माझी आठवण कर. प्रभू म्हणाला, तू आताच माझ्यासोबत. आता इथेच काय होतं, गडबड होते. ते स्वर्गलोकी नाही, कारण प्रभू स्वतः अधोलोकात चाललाय. मग त्याला तो कसा काय स्वर्गलोकात पाठवेल. प्रभू त्याला काय केलेलं आहे, तो इहलोकी किंवा सुखलोकी असा शब्द आहे. वेगवेगळ्या अर्थाने ट्रान्सलेशनमध्ये फरक आहे त्याचा. तर प्रभू त्याला खाली घेऊन गेलेला आहे. प्रभूने तिकडे जे तुरुंगामध्ये होते त्या सगळ्यांना काय केले, वचनाने तिकडे प्रवचन केलेलं आहे. आणि तिथे लिहिले की पुष्कळांनी काय केलेलं आहे, त्या वचनाचा स्वीकार केलेला आहे. आणि त्या प्रभूने त्यांच्यासाठी वधस्तंभावर रक्त वाहिले, त्याच्याद्वारे त्यांचं काय झालेलं आहे, तारण झालेलं आहे. परमेश्वराने त्यांना त्या बंधनातून मुक्त केलंय असं लिहिलेलं आहे. तुम्हाला याचं जर कन्फर्म करायचं असेल तर एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 107, 14 आणि 16 वचन. स्तोत्रसंहिता 107, 14 आणि 16 वचन. त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूछायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली. 16 वचन. त्याने पितळीची दारे फोडिली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले. पहा, त्याने काय लिहिले, अधोलोकात जाऊन त्याने सुवार्ता गाजवली आहे आणि त्यांना अंधकारातून बाहेर काढले. जे त्यांचे बंधन आहेत ते तोडून टाकले, अडखळण तोडून टाकलेत, पितळेचे दरवाजे त्याने काय केलेत, तोडून टाकले. म्हणजे तो तुरुंगातून काय केलेलं आहे, प्रभूने त्यांची मुक्तता केलेली आहे. प्रभूने 3 दिवस काय केलं, तर प्रभूने जाऊन खाली सुवार्ता गाजवली आणि जे आत्मे खाली होते त्यांना काय केले, प्रभूने प्रवचन सांगितलेलं आहे आणि त्याने याचा स्वीकार केलेला आहे. 3.5 वर्ष प्रभूने भूमीवरती असताना सेवा केली, परंतु लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. 3 दिवस प्रभूने खाली भूगर्भामध्ये जाऊन अधोलोकांमध्ये सुवार्ता गाजवली, त्या लोकांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. आज आपण किती वर्ष झाले सुवार्ता ऐकतोय. आपले आजी आजोबा, आई वडील, आपली 3री 4थी पिढी असेल. आपण त्या वचनाचा खरोखर स्वीकार केला आहे का. पहा किती बारीक वचन याच्यामध्ये. 3 दिवस त्यांनी तिथे सुवार्ता गाजवली आणि त्यांनी काय केलं, त्याचा स्वीकार केलेला आहे. परंतु आपण एवढ्या वर्षाचे ख्रिस्ती म्हणवतो, परंतु आपण अजून काय केलेलं आहे, पूर्णपणे ते वचन स्वीकारलं नाही. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे सोपं वाटतं, आपल्या सोयीनुसार आपण वचनांची निवड करतो. एखादं वचन जर अवघड असेल तर आपण काय करतो, त्याला बाजूला ठेवतो. नको, एवढं अवघड नको, आपल्याला कसं सोपं जीवन पाहिजे. परंतु प्रभू तसं नाही. प्रभूच्या वचनामध्ये जर कसं लिहिलेलं आहे, तुम्हाला यातना होतील, ताडना होतील. या जर यात्रेमध्ये असाल, तुम्ही जर त्याने दाखवलेल्या मार्गामध्ये असाल, तर तुम्हाला दुःख होणार, ताडना होणार, तुमच्यावरती संकटे येणार, तरच तुम्ही त्याच्या राज्यासाठी तयार होऊ शकता. जर तुम्ही ते खरं सोनं असेल तर तुम्ही मारले जाणार, कुटले जाणार, तरच तुम्ही त्याच्यासारखे कसे होणार, उज्ज्वले, त्याच्यासारखे प्रकाशमान व्हाल.
त्याचे गुण प्रकट कराल, कारण त्याने आम्हाला त्याच्या स्वभावाचं बनवलंय. परंतु आपला स्वभाव कोणता आहे आज? आज आपला कसा आहे? त्या प्राण्यासारखा स्वभाव आहे, हिंस्र प्राण्यासारखा आपला स्वभाव आहे, आरेला कार्य करण्यासारखा स्वभाव आहे. ती नम्रता आपल्याकडे अजून आली आहे का? याचा अर्थ आपण आपल्या शरीराला अजून मारलं नाही. तो मी पण अजून तसाच आहे. ते जे अजून प्राण्यांचे गुण अजून आपल्यामध्ये तसेच आहेत. आपण अजून काय झालेलं आहे? आपण आपलं स्वतःचं बलिदान पूर्णपणे झालेलं नाही. प्रभूला असं आधुअधुरं बलिदान नाही आवडत. संपूर्ण हृदयाने केलेलं बलिदान त्याला आवडतं. म्हणून आपण स्वतःला परखायचंय. आणखी आपण एक वचन वाचूया. मार्क याचा 15 अध्याय 40 आणि 41 वचन, की आपण म्हणतो की प्रभू उठला, परंतु उठला तो कित्येकांना दिसला, पण त्यांनी त्याला ओळखलंच नाही, कारण त्यांचे आत्मिक डोळेच उघडलेले नाहीयेत. त्याचा आवाज ऐकला नाही, कारण त्यांचे कान बंद झालेले आहेत. या संसाराच्या अधिपतीने काय केले? त्यांच्या डोळ्यावरती झापड आणलेली आहे, अंधकार आणलेला आहे, म्हणून तो प्रभू त्यांना दिसत नाहीये. कारण त्याने पुनरुत्थान म्हणजे काय? ते महिमेचं शरीर त्याने धारण केलेलं आहे. तो आपल्या या साधारण डोळे दिसेल का? जे आपले नेत्र कसे आहेत? प्रत्येक वेळी पापामध्ये बुडलेले आहेत. त्याला तो पवित्र परमेश्वर दिसेल का? इथे बघा, कित्येक लोकांना त्याने येऊन भेट दिली पुनरुत्थानानंतर, परंतु ते त्याला पाहू शकले नाहीत, त्याला ओळखू शकले नाहीत. एक वचन वाचूया, मार्क याचा 15 अध्याय 40 आणि 41 वचन. काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या. त्यात मगदलिया मरिया, धाकटा याकोब व योसे यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या. तो गालिलात असताना त्याच्या मागे चालत त्याची सेवा ह्या करीत असत. बस, ह्या काय करत होत्या? प्रभूची सेवा करणाऱ्या स्त्रिया आहेत. ह्या प्रभू सोबत सेवा करणाऱ्या स्त्रिया कोण कोण आहे? मगदलिया मरिया आहे, याकोबाची आई मरिया आणि सलोमी. 3 स्त्रिया, 3 मंडळी. ट्रिनिटी कोण आहे? त्या ट्रिनिटी या परमेश्वरासोबत सेवा करणाऱ्या स्त्रिया आहेत. परमेश्वराचं वचन वर्षोनवर्ष ऐकणाऱ्या या स्त्रिया आहेत. परंतु यांनी काय केलेलं आहे? परमेश्वराला ओळखलं नाही. परमेश्वर पुनरुत्थी झाला आणि पहिल्यांदा कुणाला भेटला असेल तर या मगदलिया मरियाला भेटलाय, जिच्यातून त्याने 7 भूते काढली होती. त्या स्त्रीला जाऊन परमेश्वर भेटलाय, परंतु तिने त्याला ओळखले नाही. त्याच्यामध्येच आपण वचन वाचूया, मार्क 16 अध्याय 1 ते 3 वचने. मार्क 16 अध्याय 1 ते 3 वचने. नंतर शब्दात गेल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्य विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रांतकाळी सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरील धूण आपल्याकरिता कोण लोटेल? त्यांनी वर पाहिले तो धूण एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती फार मोठी होती. कबरेत गेल्यावर पांढरा जगाले आलेले अशा तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यास म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरतकाराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, येथे नाही. त्याला ठेवले होते, ती ही जागा पहा. प्रभू सोबत सेवा करणाऱ्या स्त्रिया, प्रभूने कित्येक वेळा त्यांना सांगितलं होतं प्रवचनामध्ये काय होईल? जो परमेश्वराचा पुत्र तो धरून दिला जाईल, त्याला मारतील, गाडतील आणि तो पुन्हा 3ऱ्या दिवशी उठवलं जाईल. परमेश्वराने कितीतरी वेळा हे वचन त्यांच्या सोबत असताना प्रवचन केलंय. यांनी हे कितीतरी वेळा ऐकलेलं आहे. त्यांना हे पक्क माहित पाहिजे होतं की आमचा प्रभू उठणार आहे. परंतु या शोधायला कुठे गेलेला आहे? ते कबरेमध्ये शोधायला गेलाय. प्रभू म्हणला होता, मी उठून कुठे भेटेल तुम्हाला? गलिलामध्ये जा आणि तिकडे माझी वाट पहा. परंतु या एवढ्या वर्ष यांनी वचन ऐकलंय, परंतु त्यांनी काय केलंय? वचन बाजूला ठेवलंय. त्यांचे वचन आता लक्षातच नाही की प्रभू आम्हाला काय म्हणाला होता. परंतु या जगिक रीतीने काय केलंय? सुगंधी द्रव्य बनवलेत की जाऊन त्याच्या शरीराला लावतील. यांना कोणता ख्रिस्त पाहिजे? वधस्तंभावर गेलेला ख्रिस्त पाहिजे, कबरेत गेलेला ख्रिस्त पाहिजे, परंतु पुनरुत्थित झालेला ख्रिस्त यांना पाहिजे नाही. तर तिला पक्का वचन माहित असतं, ती वचनामध्ये जर स्ट्रॉंग असती, स्थिर असती, तर तिला माहिती माझा प्रभू उठून येणार आहे. जगिक रीतीने त्याला ते शरीराला ते सुगंधी लावून ते सुगंधी द्रव्य का लावतात? ते शरीर सडू नये. परंतु प्रभू म्हणाला, मी तुम्हाला सडण्याचा अनुभव येऊन देणार नाही.
मग यांनी कोणतं वचन ऐकलं होतं आतापर्यंत? आज आपण म्हणतो खूप सारे वचन आम्ही आतापर्यंत ऐकले, परंतु त्याचं पालन कुठे करतोय आपण? ते आत्मसात कुठे आणतोय आमच्या जीवनामध्ये? आपण आपल्याला परखलं पाहिजे. या प्रभू सोबत सेवा करणाऱ्या स्त्रिया सुगंधी द्रव्य घेऊन तिथे गेलेल्या आहेत आणि कबरेजवळ गेल्याच्या नंतर त्या काय म्हणतायत? ही धोंड आमच्यासाठी कोण बाजूला सारेल? हा धोंड नाही तर हे काय? त्यांचा अविश्वास आहे. अविश्वासाची एवढी मोठी धोंड आपल्या हृदयावरती घेऊन बसलेले आहेत. ते परमेश्वर कसा काय तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करेल? ती धोंड पहिली आपण बाजूला केली पाहिजे. आणि त्या म्हणतात आमच्यासाठी कोण धोंड बाजूला सारेल? तुम्ही इतरांवर अवलंबून राहू नका. तुमचा अविश्वास तुम्हालाच दूर करायचा आहे. त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं 38 वर्ष एक मनुष्य काय बेतसेदा तळ्याजवळ बसून होता की कोणीतरी माझ्यासाठी येईल आणि मला त्या पाण्यात घेऊन जाईल. म्हणून तो 38 वर्ष वंचित राहिलाय त्या मुक्ततेपासून. 38 वर्ष त्याने यातना सहन केल्यात की देवदूत लोक पाणी हलवल्यावर मला कोण घेऊन जाईल. त्याने थोडासाही प्रयास नाही केला, त्याने प्रयत्न केला नाही. अवलंबून राहायला कोणीतरी येईल. आज खूप साऱ्या ख्रिस्ती लोकांचं हेच जीवन आहे की मला कोणीतरी घेऊन गेलं पाहिजे. आपण इतरांवर अवलंबून राहायचं. आपण कुणावर अवलंबून राहायचं? आपला भरोसा कुणावरती असला पाहिजे? तर प्रभूवरती. आपला कोणत्या मनुष्यावरती नाही, कोणत्या रेव्हरंटवरती, पाळकावरती, बिशपवरती आपला भरोसा नसला पाहिजे. आपली भिस्त आपली कोणावरती पाहिजे? त्या प्रभूवरती पाहिजे. तोच आपल्याला काय करेल? चालवेल. पहा, आपण त्याच्यानंतर जर पुढे पाहिलं, ती धोंड त्यांनी पाहिली. त्या काय बोलतायत? ही धोंड खूप मोठी आहे. आपल्या संकटापेक्षा, समस्येपेक्षा काय प्रभू मोठा आहे का? आपण आपलं परखलं पाहिजे. त्यांनी त्यावेळेस त्या धोंडेला मोठं मानलं. त्या ख्रिस्ताला त्यांनी लहान केलंय. तिथे आपला प्रभू कोण आहे? त्यांनी ती धोंड कशी करून शिक्कामोर्तब करून ठेवली होती, परंतु ती गोष्ट प्रभूला अडवू शकली का? नाही. कोणतीही गोष्ट प्रभूला अडवू शकत नाही. त्यावेळेस प्रभू शिष्यांना भेट द्यायला गेला, त्यावेळेस दरवाजा बंद होता, तरी प्रभू त्यांच्या आतमध्ये गेलाय. तो दरवाजा त्यांना रोखू शकला का? नाही. कारण तो महिमेच्या शरीरामध्ये, त्याला कोणीही रोखू शकत नाही. त्यांना सगळे अधिकार आपल्या प्रभूच्या हातामध्ये आहेत. म्हणून आपली भिस्त कोणावर पाहिजे? त्या आपल्या प्रभूवर पाहिजे. त्याला अशक्य अशी गोष्ट काही एक नाहीये. परंतु या स्त्रिया म्हणतात की आमच्यासाठी कोण धोंड बाजूला सारेल? ती धोंड केवढी मोठी आहे म्हणून त्यांचं काय? तिथे अविश्वास आहे. प्रभूसोबत सेवा करणाऱ्या स्त्रियांची ही स्थिती आहे. दुसरे अविश्वासी जे आहेत ते तर बाजूलाच राहिले, विश्वासू तर ते तर बाजूलाच राहिले. परंतु सेवा करणाऱ्या स्त्रिया असं बोलतात. आपण म्हणू की मी खूप वर्षाची प्रभूची सेविका आहे, प्रभूचा सेवक आहे, परंतु ते शेवटचे क्षण तुम्हाला ठरवतात. जे न्यायाचे प्रभूच्या समोर असणारे दिवस, तो वेळ ठरवते तुम्ही किती विश्वासामध्ये स्ट्रॉंग होता ते. त्याच्यानंतर आपण पुढे पाहिलं, आपण एक वचन वाचूया. योहानाचा 20वा अध्याय 14 आणि 15 वचन. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिने येशूला उभे राहिलेले पाहिले, परंतु तो येशू आहे असे तिला समजले नाही. येशूने तिला म्हटले, बाई तू का रडतेस? कुणाचा शोध करतेस? तो माळे आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथे नेले असले तर त्याला कुठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला शिवू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. आपण खूप सारे वेळेस हे वचन आपल्या डोळ्याखालून गेलेलं आहे, परंतु बारकाने इथे वचन तुम्ही वाचलं तर इथं लिहिलंय, प्रभूने मरियेला विचारले, बाई तू का रडतेस म्हणून. त्यावेळेस ती काय म्हणाली की ह्या लोकांनी माझ्या प्रभूला कुठे ठेवले हे मला माहित नाही. आणि पाठीमागे मळून पाहते तर कोण आहे? प्रभू उभा आहे. पहा, प्रभू सोबत सेवा करणारी स्त्री, ती प्रभू पाठी उभा आहे आणि प्रभू तिच्याशी बोलत आहे, तरी पण तिने प्रभूला ओळखलं नाही, कारण तिचे आत्मिक डोळे उघडले नव्हते. व तिचा अविश्वास आहे जो प्रभूमध्ये आणि तिच्यामध्ये आडभिंतीचं कार्य करत आहे. आज आमच्यामध्ये आणि प्रभूमध्ये काय आहे? हीच आपली अविश्वासाची आडभिंत आहे. आपण म्हणतो आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, प्रभू आम्हाला उत्तर देत नाही. खूप
आपण लगातार प्रार्थना करतो, कितीतरी वर्ष आम्ही प्रार्थना करतो, तरी आम्हाला हे संकट, आम्हाला वेदना का? पण ते आपणच आत्मपरीक्षण केले पाहिजे. प्रभूकडे काय खोट आहे का? आपल्यामध्येच तो अविश्वास आहे. ती आडभिंत आपणच प्रभूमध्ये आणि आपणामध्ये तयार केलेली आहे. त्यांचे प्रभूने सांगितलं होतं की मी तर गालिलामध्ये असेल, तुम्ही तिथे माझी वाट बघत बसा, तुम्ही प्रार्थनेमध्ये असा, स्तुती आराधनामध्ये असा. परंतु हे इथे तिथे कोणी खोली बंद करून आतमध्ये बसलेले आहेत, कोणी लपून बसलेले आहेत, कोणी त्या प्रभूची सुवार्ता गाजवली नाही, सगळे घाबरून बसलेले आहेत. आणि प्रभू सगळ्या या गोष्टी बघत आहेत. प्रभू तिथे पाठी उभा असताना, प्रभू बोलत असताना प्रभू सोबत सेवा करणाऱ्या स्त्रीने तिला ओळखले नाही. तिला वाटलं तो कोण काय? तो माळी दादा आहे. खूप सारे मराठी खूप गीत आहे ते, माळी दादा माझ्या प्रभूला कुठे ठेवले आहे, मला सांग, म्हणजे मी काय करेल, मी त्याला घेऊन जाईल. पहा, ती प्रभूला माळी दादा म्हणते. ज्यावेळेस प्रभूने तिचे आत्मिक डोळे उघडले त्यावेळेस काय झालं? ती घाबरली आणि ती प्रभूला हे प्रभू प्रभू रब्बुनी करके म्हणते आणि प्रभूला आलिंगन घालायला जाते. पण प्रभू काय म्हणतो? हे स्त्री तू मला शिवू नको, मला स्पर्श करू नको, कारण अद्याप मी त्या तिकडे गेलेलो नाहीये. हे काय रूपांतरित शरीर आहे, ते महिमेचं शरीर आहे. आणि ही अशुद्ध आणि अजून कोणतं आहे? हे जगिक रीतीने तिचे जीवन होतं, ती अजून त्या महिमेच्या शरीरामध्ये गेली नाही. म्हणून प्रभू म्हणला तू मला स्पर्श करू नको. परंतु याच्यामध्ये हे गुप्ती तर तुम्ही पाहिलं, या स्त्रीला म्हणजे या मंडळीला प्रभू म्हणतोय तू मला स्पर्श करू नको, परंतु तोच परमेश्वर थोमाला म्हणतोय तू मला स्पर्श करून पहा. का असं असेल? याचा तर विचार केला तर खूप रहस्य याच्यामध्ये लपलेलं आहे. थोमा एक प्रभूचा सेवक आहे. प्रभूने त्याचा खूप सुंदर अशा रीतीने उपयोग केला. त्याच्याद्वारेच आपल्याकडे भारत देशामध्ये काय झालेलं आहे? आपल्यापर्यंत हे वचन पोचलेलं आहे. तो प्रभूचा एक सेवक आहे आणि सर्वस्व प्रभूचा अधिकार आहे. त्याच्याने कोणाला हा म्हणायचं नाही म्हणायचं, ते सर्वस्व अधिकार त्याचा आहे. त्याला कोणी सांगू शकतो का? त्याला कोणी शिकवू शकतो का? नाही, त्याचा सर्वस्व अधिकार आहे. इथे तर तुम्ही पाहिलं, प्रभूने सांगितले तिला तू मला स्पर्श करू नको, परंतु तोच प्रभू थोमाला म्हणतो तू काय कर, तुझा हात मला दाखव, माझ्या हाताच्या बोट जिथे वन आहे तिथे घाल. तुझा हात पकडून तो काय करतो? आपल्या पसलीमध्ये घालून दाखवतो. त्याच्यानंतर तो काय करतो? परमेश्वराची प्रतीती करतो. आणखी एक आपण वचन वाचूया, योहानाचा 20वा अध्याय आणि 19वा वचन. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तेथे शिष्य होते. तेथील दारे यहूदांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो. पहा, त्या दिवशी काय केलंय? प्रभूने शिष्यांची येऊन भेट घेतलेली आहे आणि यहूदांच्या भीतीमुळे ते दरवाजे बंद करून सगळे शिष्य लोक कुठे बसलेत? आतमध्ये बसलेत. प्रभूने सांगितलं यरूशलेम मध्ये माझी जाऊन वाट बघा, तिथे प्रार्थनेमध्ये राहा, तिथे स्तुती आराधना करा, परमेश्वराच्या नावाची सुवार्ता गाजवा. परंतु हे लोक दरवाजा बंद करून घाबरून कुठे आहेत? आत्महत्येत. या लोकांनी परमेश्वराला मारला, आता आमचं काय होणार? म्हणून या भीतीपोटी लोक जाऊन बसलेत. याचा अर्थ काय? त्यांच्यामध्ये अविश्वास आहे. प्रभू बोलला होता जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या सोबत राहील. मग यांचा विश्वास कुठे गेला होता? परमेश्वरासोबत सेवा करणारे, परमेश्वरासोबत चंगायचे कार्य करणारे, सगळ्या गोष्टीत हे सहभागी होते. परंतु परमेश्वर ज्यावेळेस यांच्यापासून बाजूला घेतला, ज्यावेळेस महिमेच्या शरीरामध्ये गेला, हे लोकांचे काय झाले? सगळीकडे धानाधान उडालेली आहे. यांचा अविश्वास तिथे जागी झालाय. जर पुढे त्याच्यानंतर पाहिलं, त्याच्या पुढचं वचन वाचा, 20वा वचन. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यास दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद वाटला. येशू पुन्हा त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हास पाठवितो. परमेश्वराने ज्यावेळेस या शिष्यांची भेट घेतली त्यावेळेस थोमा तिथे उपस्थित नव्हता. परंतु या शिष्यांनी जाऊन थोमाला सांगितलं, प्रभू आम्हाला येऊन भेटला आहे, आम्ही त्याला पाहिलं आहे. तरीही त्याने त्यांचा थोमाने विश्वास केला नाही. तो म्हणाला, जोपर्यंत मी माझ्या हाताने स्पर्श करून पाहणार नाही, निरीक्षण करणार नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणारच नाही. त्यानंतर आठवड्यानंतर प्रभूने काय केलंय? थोमाला जाऊन दर्शन दिलेलं आहे. त्याचं बोट घेऊन जिथे आपल्या हाताचे वन आहे त्याच्यामध्ये घालून दाखवलं. आपल्या जिथे
पसलीमध्ये काय केलंय, त्याचा हात पकडून घातलेला आहे. त्याच्यानंतर काय झालेलं, थोमाने परमेश्वराचा विश्वास धरलेला आहे. नंतर तो बोलतोय, हे प्रभू, हे गुरुजी करून म्हणतो. तेव्हा प्रभू म्हणाला, ज्यावेळेस तुम्हाला स्पर्श केला म्हणून विश्वास ठेवतो काय, परंतु धन्य आहेत जे ज्यांनी मला पाहिले नाही आणि तेही विश्वास ठेवतात, त्या लोकांची धन्यता आहे. आज आपण म्हणतो परमेश्वराला आपण पाहिलं नाही, परंतु आमची एक जिवंत आशा आहे. तो काय करणार आहे, आम्हाला आमची भेट घ्यायला आम्हाला येणार आहे आणि ते मध्य आकाशामध्ये घ्यायला तो आम्हाला येणार आहे. हा काय आमच्यामध्ये एक विश्वास आहे, एक आशा आहे. पुनरुत्थानाचा संदेश काय आहे, एक आशेचा आमच्यासाठी संदेश आहे. पुढे जर पाहिलं, हा जो थोमा ज्याने परमेश्वराच्या वधस्तंभाला अविश्वास दाखवला, परमेश्वराचं पुनरुत्थानाविषयी ज्याने अविश्वास दाखवला, याच थोमाने पुढे येऊन काय केलेले आहे, परमेश्वराच्या नावाची सुवार्ता गाजवली आहे. भारतामध्ये येऊन त्याने दक्षिण भारतामध्ये 7 चर्च त्याने ओपन केले. दक्षिण भारतामध्ये त्याने, आणि प्रत्येक चर्च सुरू करताना त्याने काय केले, पहिलं त्या क्रूसाची सुवार्ता गाजवली. पहिला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पहिला एक क्रॉस लावायचा, तिथे त्या वधस्तंभाचा प्रचार करत असे, त्याच्या पुनरुत्थानाविषयी प्रचार करत असे, आणि मग तिथे एक मंडळी बांधली जायची. आजही या 7 मंडळ्या दक्षिण भारतामध्ये आहेत. आपले मोजेस ब्रदर आताच कालच्या दिवशीच तिथे जाऊन आले. ते 7 मंडळ्या आहेत आणि 7 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. प्रत्येक मंडळीच्या पहिल्या दरवाजा म्हणजे ज्या अंगणामध्ये काय केलेलं आहे, पहिला क्रॉस लावला गेलेला आहे. तिथे उभा राहून त्याने तो शिष्यांचा संदेश आहे, जो पुनरुत्थान, जो वधस्तंभाचा संदेश पहिला प्रचार करून मगच मंडळींची काय केलेले स्थापना केली आहे. पहा, तो अविश्वास दाखवणारा जो थोमा, तो परमेश्वराच्या सेवेसाठी काय केलंय, त्यांनी वाहून घेतलेला आहे आणि त्याच्याद्वारेच परमेश्वराने किती मोठं कार्य केलेलं आहे. आपल्यासाठी त्याने उपयोगाचं पात्र झालेलं आहे परमेश्वरासाठी, आम्हाला अन्य जातीसाठी. परमेश्वर किती योग्य रीतीने त्याच्या लेकराचा उपयोग करून घेतो. जो नापसंत, जो ना आवडतंय, काय करतो परमेश्वर, त्याचाच उपयोग करून घेतो. आणखी एक आपण वचन वाचूया. लूका याचा 24वा अध्याय 20 आणि 21 वचन. लूका 24 अध्याय 20 आणि 21 वचन. त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी पकडून देहांत शिक्षेसाठी वधस्तंभावर खिळले, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. इतकेच नव्हे तर या सर्व गोष्टी झाल्या त्याला आज 3रा दिवस आहे. पहा, हे 2 शिष्य आहेत प्रभूचे. ते कुठे निघाले आहेत, आम्माऊसच्या वाटेने निघालेले आहेत. प्रभूने सगळ्या शिष्यांना निक्षून सांगितलं होतं, तुम्ही कुठे वाट बघायची आहे, गालिल्यामध्ये वाट बघायची आहे. परंतु हे संगती सोडून कुठे चाललेत, आम्माऊसच्या वाटेने चाललेले आहेत. आणि ज्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्यांची ती चर्चा करत चाललेले आहेत रस्त्याने. आणि प्रभू अकस्मात त्यांच्यामध्ये उपस्थित झालेला आहे आणि प्रभू सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकत आहे. ते काय काय बोलत आहेत. त्यावेळेस ते म्हणत आहेत की तुला ह्या गोष्टी ठाऊक नाहीत काय, तू एकमेव असा व्यक्ती असेल त्याला या आता ज्या गोष्टी चालल्या त्याच्याबद्दल काही एक माहिती नाही. परंतु तो प्रभू होता. पहा, प्रभू त्यांच्या सोबत चाललेला आहे, प्रभू त्यांच्यासोबत बात करत आहे, तरी पण त्यांनी त्याला ओळखलं नाहीये. प्रभूचे शिष्य आहेत, प्रभू सोबत सेवा करणारे लोक आहेत ते. त्यावेळेस प्रभू त्यांना काय म्हणत आहे, देवाच्या दृष्टीने कृतीने त्यांनी काय केलंय ते म्हणतात, तो पराक्रमी संदेष्टा होता, तोच इस्रायलाचा मुक्ती करणारा, हीच आमची आशा होती. आशा होती, कन्फर्म खात्री नाही आहे त्यांना अजून. हा काय त्यांचा अविश्वास आहे, हा काय त्यांचा अविश्वास आहे. विश्वास असं तर त्यांनी संगती सोडून ते आलेच नसते. परमेश्वराने सांगितले तुला तिथे थांबायचं, तर तुला तिथे थांबायलाच पाहिजे होतं, त्याची वाट बघायला पाहिजे होती. परंतु हे कुठे गेलेले आहेत, परमेश्वराच्या विरोधात विपरीत मार्गाने, प्रभूने न दाखवलेल्या मार्गाने ते तिथे चालत आहेत. आणि खूप रात्री तिथे उशीर झाले असताना ते काय म्हणतात, त्यांना माहित नाही आपल्यासोबत असणारा कोण आहे, परंतु ते काय म्हणतात त्या मनुष्याला, तर रात्र खूप झालेली आहे, तू काय कर, आमच्यासोबत इथेच थांब म्हणून ते बोलतात. आणि त्यावेळेस प्रभू त्यांच्यासोबत जेवण करत असताना प्रभूने काय केलेलं आहे, भाकर मोडलेली आहे. भाकर कशाला दर्शवतं,
ते वचनाला दर्शवतं. ज्यावेळेस प्रभूने भाकर मोडून त्यांना दिली त्यावेळेस काय झालं, त्यांच्या आत्मिक डोळे उघडलेले आहेत. आत्मिक डोळे उघडल्याच्या नंतर त्यांना कळालं हा कोण आहे, आमच्यासोबत असणार. इतक्या वेळ आपण प्रभूसोबत होतो, तो आमच्यासोबत बोलत होता. आणि ज्यावेळेस तो आमच्यासोबत बोलत होता आमच्या मनामध्ये उकळ्या फुटत होत्या. पहा, त्यावेळेस त्यांना आठवलं की त्यावेळेस आमच्या मनात उकळ्या फुटत होत्या, परंतु त्यांचे आत्मिक डोळे बंद होते. परमेश्वराने ज्यावेळेस ते वचन तोडून समजून सांगितल्याच्या नंतर त्यांचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत. आज आपण इतक्या वर्षापासून वचन ऐकतोय, भविष्यवक्त्याचं वचन आपण ऐकलंय, पास्टरांचं वचन ऐकलंय, खूप साऱ्या सेवक लोकांचं, वेगवेगळ्या सेवक लोकांचं आपण वचन ऐकलेलं आहे. खूप प्रकटीकरण आपल्याला भेटलेलं आहे. आपल्या मनात उकळी फुटली का? आपल्या मनामध्ये कधी चुरचूर लागली का? याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यांना ते नंतर कळालं की तो आमच्या सोबत होता. तोच कोण होता? तोच पराक्रमी परमेश्वर होता. आपण त्याच्याबद्दल त्याचीच चर्चा त्याच्याच सोबत करत आहोत. त्यांचे आत्मिक डोळे बंद होते. आज या संसाराच्या अधिपतीने काय केलेले आहेत? आमचे डोळे कसे केलेले आहेत? तसेच बंद आहेत. कोणी म्हणतं की प्रभूने, मी प्रभूला पाहिलंय म्हणून. हे पुनरुत्थानाचं शरीर पाहिलंय का कोणी? नाही, कारण आपण अजून त्या लेवलला गेलोच नाहीत. आपण म्हणतो प्रभू उठला, पण अजून तो आपल्याला दिसलेला नाही, कारण आपण त्याला त्या आत्मीयतेने अजून शोधलेलंच नाही. जे त्याचे खोजी असतात त्याला शोधणारे रात्रंदिवस तसं मनन करतात, या कलांपुढे येऊन बसतात, त्याला शोधतात, या वचनामध्ये त्याला शोधतात, परंतु आपण खऱ्या रीतीने अजून त्याला शोधलेलंच नाही. शोधा म्हणजे सापडेल असं लिहिलेलं आहे. आपण वचन बोलतो पण त्याचं अनुकरण करतो का? नाही. अजून तो आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्त अजून आपल्याला सापडलेला नाही. जसा त्या मरियेला तिच्या समोर असताना तो दिसला नाही, हे शिष्य जे अमावसला जाणारे शिष्य त्यांना तो दिसला नाही. आणि ज्यावेळेस तो प्रकट झाला, स्वतःहून त्याने आपल्या त्या वचनाला तोडून प्रकट करून सांगितलं, त्याच वेळेस त्यांनी काय केलेलं आहे? पुन्हा ते यरूशलेमला गेलेत. ते सकाळपर्यंत त्यांनी वाट पाहिलेली नाही. त्याच घटकेस लिहिले, त्याच घटकेस ते उठून शिष्यांकडे गेलेले आहेत. तुम्ही जे बोलले ते खरं होतं, आम्हीही त्याचा अनुभव घेतलेला आहे. फक्त तो आता आम्हाला प्रभू उठला नाही, आम्ही त्याला पाहिला पण आणि त्याचा अनुभव पण घेतलेला आहे. आज तोच अनुभव कुठे पाहिजे? आमच्या जीवनातही पाहिजे. जर आपण म्हणू प्रभू तो वधस्तंभावरचा प्रभू उठला आहे, तर मग तो तुम्हाला दिसलाय का? तो तुम्हाला सापडलाय का? हा प्रश्न प्रभू आज आम्हा प्रत्येकासमोर ठेवित आहे. आणखी एक आपण वचन वाचूया. योहान याचा 21 अध्याय 4, 5 आणि 6 वचने. मग पहाट होत असता येशू समुद्रात उभा राहिला. तथापि तो येशू आहे असे शिष्यास समजले नव्हते. तेव्हा येशूने त्यास म्हटले, मुलांनो, तुम्हाजवळ काही खावायला आहे काय? त्यांनी नाही असे त्याला उत्तर दिले. त्याने त्यास म्हटले, मनसब्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकिले. तेव्हा माशांच्या घोळक्यामुळे ते त्यास ओढवेना. पहा, इथे काय बनत आहे? प्रभूने काय केलेलं आहे? पेत्राला व इतर शिष्यांना हे शेवटचं दर्शन आहे, तिसरं दर्शन आहे. प्रभू पुनरुत्थान झाल्याच्या नंतर तिसऱ्यांदा दर्शन देत आहे. प्रभू पुन्हा एकदा शिष्यांना आणि विशेष करून तिथे लिहिले पेत्राला काय झालेलं आहे? तिथे प्रभूने दर्शन दिलेलं. आणि भले पहाटेस प्रभूने समुद्राच्या तीरी येऊन त्यांना शिष्यांना दर्शन दिलं आहे, तरी शिष्यांनी त्याला ओळखलेले नाही. अजूनही त्यांचे आत्मिक डोळे बंद आहेत. आणि प्रभू त्यांना म्हणत आहे की मला तुम्ही काहीतरी खावायला द्या. पहा, प्रभूच एक जीवनाची भाकर आहे आणि तो स्वतःच काय करत आहे? त्याच्या शिष्यांना त्या भाकरीबद्दल विचारत आहे. म्हणजे प्रभू बोलत आहे, मी जे आतापर्यंत तुम्हाला प्रवचन केलं ते वचन कुठे? ती भाकर मला तुमच्याकडे आता दिसत नाही. ते म्हणतात आता आमच्याकडे ती भाकर नाही. म्हणजे आतापर्यंत खाल्लेलं वचन कुठे? आपण एवढ्या वर्ष आज वचन ऐकतोय, ते वचन आपण आत्मसात केलंय का? खाली ते खालीच बर्तन आहे आपलं. आपलं पात्र काय आहे? अजून खालीच. याचा अर्थ दाऊद तर म्हणतो माझं पात्र भरून काठोकाठ ओसंडत आहे. आणि आपलं पात्र काय? मग
आपलं ते असं ढगमग करणारं पात्र आहे की कसं, ते आपण आपला विचार करायला पाहिजे. ते प्रभू त्याच्या शिष्यांना विचारतोय, मला खावयास काहीतरी द्या. ते म्हणतात आमच्याकडे काही एक नाही. मग प्रभू नव्याने सुरुवात करत आहे. प्रभू म्हणतो काय, तिथे मचव्याच्या उजव्या बाजूला काय करा, तुम्ही जाळे टाका. प्रभू त्यांना पुन्हा शिकवत आहे की तुम्ही कशी सुवार्ता गाजवायची आहे, तुम्ही कशी सेवा करायची आहे. प्रभू त्यांना काय करत आहे, एक 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 गोष्टी त्यांना तिथे सांगत आहे. तुम्ही उजव्या बाजूस तिथे टाकायचंय. उजवी बाजू कशाला, तर ती सामर्थ्याला दर्शवते. तिथे टाकल्याच्या नंतर त्यांना काय झाले, मोठा घोळका सापडलेला आहे. याच्या अगोदर त्यांना तो सापडला नव्हता. मोठा घोळका म्हणजे मासे कशाला दर्शवतात, तर ते आत्मे जिंकणे, मनुष्य धरणारे. तर तुम्ही योग्य रीतीने ते जाळे टाकाल तर तुम्ही काय कराल, ते मासे मिळवाल. ते तुम्ही आत्मे जिंकू शकता. ते आत्मे कसे जिंकायचे ही शिकवण प्रभू त्यांना तिथे देत आहे. हे सेवक लोक आहेत, हे शिष्य लोक आहेत. शिष्य लोकांचीच अशी परिस्थिती आहे. विश्वासी तर लांबचे शिष्य लोकांची, त्याच्यासोबत सेवा करणारे ते म्हणतात आमच्याकडे ते आता भाकर नाही. परंतु प्रभू सगळं काही नव्याने शिकवतो. आपण जेव्हा जेव्हा प्रभूने पुढे नव्याने जातो, तो काय आपल्याला धिक्कारून देत नाही, आपल्याला घालवून लावत नाही, तर तो आपल्याला भरायला तयार आहे. परंतु आपण नम्रतेने त्याच्या पुढे जायला पाहिजे. प्रभू आतापर्यंत झालं असेल, आम्ही तुझ्या वचनाला इन्कार केला असेल, ते वचन ऐकून ग्रहण केलं नसेल, त्याच्या अनुसार आम्ही जीवन जगलो नसेल, परंतु जेव्हा जेव्हा आपण नव्याने त्याच्या सम्मुखात जातो, तो मोठ्या करुणेने आपल्याला जवळ करतो. कारण तो दयेचा धनी आहे. तो त्याच्या लेकरांवर रागवत नाही. परंतु आपण योग्य रीतीने त्याच्या सम्मुखात गेले पाहिजे. प्रभू त्याच्या शिष्यांना इथे शिकवत आहे. आणि पुढे लिहिले की ते जाळं फाटू लागले, पण जाळी फाटली नाही असं लिहिलंय. याच्यामध्ये खूप गहन अर्थ आहे. जाळी फाटली नाही म्हणजे काय झालंय, ते चर्चमधून लोक बाहेर न जावे याची पण प्रभूने काळजी घेतलेली आहे. ते जाळं म्हणजे काय, ती कलिसी आहे. तुम्ही ज्यावेळेस आत्मे जिंकून आणता, ते जिंकून आणल्यानंतर ते स्थिर ठेवणं पण काम कोणाचं आहे, शिष्य लोकांचं काम आहे, सेवक लोकांचं ते काम आहे. प्रभू खूप बारकाईने सगळ्या गोष्टी सांगत असतो. खूप गुप्त रहस्य रीतीने प्रभू या सगळ्या गोष्टी सांगत असतो. प्रभूने पुनरुत्थानानंतर हा संदेश शिष्यांना दिलाय, जाळी फाटू नये. एवढे त्यांना आत्मे मिळालेले आहेत, परंतु त्याची फाटू नये. ते कलिशातून लोक निघू नयेत म्हणून काय काय उपाय केले पाहिजेत. आपण जाऊन दुःख नाही त्यांची भेट घेतली पाहिजे. विधवांची, अनाथांची आपण सुधी घेतली पाहिजे. आपण लोकांच्या घरून त्यांचे दुःख काय, यातना काय, जाऊन आपण त्यांचे काय विचारपूस केली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी परमेश्वर आत्मिकरितेने काय करत आहे, शिष्यांना सांगत आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं, परमेश्वराने तिथे भाकर मोडली आहे आणि ती शिष्या लोकांना दिलेली आहे. त्यावेळेस त्यांचे जाऊन डोळे उघडलेले आहेत. पुन्हा एकदा तिथे लिहिले की त्यावेळेस काय झालंय, ते शिष्य लोकांचे डोळे उघडलेले आहेत, आत्मिक डोळे. आज आमचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत का? आपण आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपण एवढे वचन आतापर्यंत ऐकलेलं आहोत. आपण एक वचन वाचूया, मार्क याचा 16 अध्याय आणि 15 वचन. मार्क 16 अध्याय आणि 15 वचन. प्रभूची शेवटची जी आज्ञा आहे, आपण मेसेजच्या शेवटाकडे आहोत. मार्क 16 अध्याय 15 वचन. हा, की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हा, जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो हा, त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो दंडास योग्य ठरेल. पहा, प्रभूने आता शेवटाकडे आहे. प्रभू त्याच्या शिष्यांना शेवटची आज्ञा देत आहे, तुम्ही जगाच्या अंतापर्यंत जा आणि काय करा, सुवार्ता गाजवा. आज प्रभूने आपल्याला पण काय एक ओझं दिलेलं आहे. आपण हे काय करायचंय, तोच वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवायचा आहे. त्यासोबत आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्त पण आपल्याला गाजवायचा आहे. तो आमच्यासाठी मारला गेला, तो आमच्यासाठी गाडला गेला आणि आमच्यासाठी पुनरुत्थित पण झालेला आहे. तो आमच्यासाठी विजय उत्सव आहे, तो आमच्यासाठी आनंद उत्सव आहे. आपण त्याची सुवार्ता गाजवायची आहे. प्रभूने त्याच्या शिष्यांना हीच एक शेवटची आज्ञा दिली होती, ती संपूर्ण सृष्टीला जाऊन तुम्ही सुवार्ता सांगा आणि जो विश्वास धरून बाप्तिस्मा घेईल त्याचे तारण होईल. आज आपल्याला सत्य कळालेलं आहे, आपल्याला त्याचे सत्य नाव कळालेलं आहे. आमच्यासाठी किती जण वधस्तंभावर गेले? 3 जण गेलेत का?
आमच्यासाठी एकच वधस्तंभ. किती जण म्हणतात की प्रभू ज्यावेळेस वधस्तंभावर खेळत असताना तो काय म्हणाला पित्याला, मी माझं शरीर तुझ्या हाती सोपवतो, माझा जीव तुझ्या हाती सोपवतो. म्हणजे पितावरती आहे असा काहीतरी गैरसमज करून घेतात, परंतु तसं नाही. तो एकच व्यक्ती, तो 3 वेगवेगळ्या स्थितीमध्ये आहे. प्रभू म्हणतो माझ्यापासून पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही, मी आणि पिता एकच आहोत. मी जाईल आणि तो सहाय्यक, तो पवित्र आत्मा मी पाठवेल. म्हणजे हे तिन्ही कोण आहेत, एकच आहेत. योहानही म्हणतो मी ते स्वर्गामध्ये फक्त एकच सिंहासन पाहिलेलं आहे, मी एकच शब्द पाठीमागून ऐकलेला आहे. म्हणजे तो किती आहेत, तो एकच आहे. आमच्यासाठी वधस्तंभावर खेळलेला. काल मी एक रिक्षामध्ये येत असताना एक तो रिक्षा चालक मला म्हणत होता की ब्रदर हे माउंट मेरी काय आहे, आणि हे जे तुम्ही वन गॉड, तो रिक्षावाला अन्य जातीचा मनुष्य आहे, मराठा समाजाचा मनुष्य आहे. परंतु तो मला विचारतोय, बोलतो माझ्या घराच्या बाजूला माउंट मेरीचं चर्च आहे, तुम्ही कोणत्या देवाला नमन करता, तुमच्यामध्ये पण पंथ आहेत का? म्हटलं तुम्ही बरोबर ऐकलंय. म्हटलं आमच्यामध्ये खूप सारे पंथ आहेत, परंतु हे मनुष्याने बनवले पंथ आहेत. प्रभूने या गोष्टीचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे म्हटलं बायबलमध्ये. परंतु लोकांनी आपल्या मनाला जसं योग्य वाटेल तसं काय केलेलं आहे, आपले आपले पंथ बनवून त्याच्यामध्ये ते चालत आहेत. तो म्हणतो हे मदर मेरीज का? मग त्याच्या वडिलांबद्दल कुठेच काही उल्लेख नाही, हे मदर मेरीज का? कारण म्हटलं हे संसाराच्या जो अधिपती आहे त्याने काय केलेलं आहे, यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे, आणि हे सत्य त्यांना समजू नये, तो प्रकाश त्याच्यावर चमकू नये म्हणून काय केलेलं आहे, हे सैतानाने त्याचे डोळे बंद केलेले आहेत. तो सत्य ख्रिस्त कोणाला कळू नये, हीच काय आहे त्या सैतानाची योजना आहे. परंतु आपल्याला तो ख्रिस्त कळालेला आहे. आपल्याला काय झालेला आहे, तो ख्रिस्त कळालेला आहे. मग आपण त्याची सुवार्ता गाजवली आहे का? इथं वचन लिहिलं आहे की ते सत्य तुम्हाला प्रकट होईल आणि काय करेल, ते सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल, स्वतंत्र करेल. आपल्याला ते सत्य कळालेलं आहे. मग आपण बंधनमुक्त झालेलो आहोत का? आपण त्याची सुवार्ता गाजवली आहे का? आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. आणखी एक शेवटचं वचन वाचूया, प्रेषितांची कृत्ये याचा 1 अध्याय आणि 11 वचन. ते म्हणाले, हा अहो गालिलकरांनो, हा तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, हा तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले हा. तसाच येईल. पहा, शिष्यानंतर ज्यावेळेस शिष्यांबरोबर परमेश्वराने वार्ता केल्याच्या नंतर काय घेतलंय, परमेश्वराला स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. शिष्यांनी तिथून निघून काय केलेलं आहे, सर्वत्र जाऊन त्याने परमेश्वराची सुवार्ता गाजवायला त्याच्यानंतर सुरुवात केलेली आहे. परमेश्वराने शिष्यांचे मन खोललेत, त्यांचे आत्मिक डोळे खोलले. त्याच्यानंतर ते काय झालेत, परमेश्वराने आत्म्याच्या द्वारे त्यांना सहायता केली. शरीररूपी दृष्टीने तो मारला गेला, परंतु आत्म्यात उठवले गेला, स्वर्गात घेतला गेला, आणि तोच काय करत होता, आत्मरूपाने त्याच्या शिष्यांना सहायता आणि मदत करत होता. त्याच्यानंतर ते एवढे धैर्याने सुवार्ता गाजवू लागले. तुम्ही जर पाहिलं, ज्या पेत्राने परमेश्वराचा इन्कार केला तोच त्या प्रभूसाठी मारायलाही तयार झाला. मला या क्रुसावरती उलटा टांगून मारा तुम्ही. धैर्याने ते कैसरा पुढे, पिलाता पुढे धैर्याने त्यांनी सुवार्ता गाजवली. परुषी सदस्यांपुढे धैर्याने उभे राहिले. पौल तर तुम्ही विचारूच नका, पौलाने एवढे दुःख सहन केलेत की आद्य शिष्यांपेक्षा मी मोठा आहे एवढे तो धैर्याने बोललाय. पहिला शिष्य कोणी, आद्य शिष्यांपैकी पेत्र आहे. प्रभू ज्यावेळेस मरियेला काय म्हणाला माहितीये, तू जाशील ना तर पहिलं कोणाला सांग, तो पेत्राला सांग. पेत्राला का बरं सांगितलं असेल? जरा एक छोटीशीच गोष्ट माझ्याकडून राहिली होती, ती पेत्राला का सांगितलं असेल? तीनदा तर नाकारलं, ती गोष्ट ठीक आहे, परंतु परमेश्वराने काय दिलं होतं त्याच्या हातात? स्वर्गाच्या किल्ल्या प्रभूने पेत्राकडे दिल्या होत्या. प्रभूने शेवटी त्याला संदेश दिला होता, तू माझी मेंढरं सांभाळ, माझी मेंढरं चार. आणि प्रभूने त्याला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या होत्या. अधोलोकाच्या किल्ल्या प्रभूकडे आहेत. प्रभूने सैतानावर विजय मिळवला आणि त्या किल्ल्या आपल्या हाती घेतल्या, आणि शेवटी खाली जाऊन काय केलंय, प्रभूने 3 दिवस तिकडे संदेश सांगितलाय. परंतु स्वर्गाच्या किल्ल्या पेत्राकडे होत्या. म्हणून प्रभू पहिला म्हणाला, जाऊन कुणाला सांग,
पेत्राला सांग. आणि तिकडे गेल्याच्या नंतर समुद्र तीरी प्रभूने पेत्राची भेट घेतलेली आहे आणि शेवटी प्रभू पेत्रासोबतच बोललेला आहे. शेवटच्या वेळी त्या शिष्याबद्दल, जो त्याला धरून देणाऱ्या त्या सगळ्या गोष्टीबद्दल प्रभूने त्याला विस्तार रूपाने तिथे सांगितलेलं आहे. योहानाच्या शेवटच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचून पाहाल तर तुम्हाला कळेल. प्रभूने सविस्तर तिथे पेत्राशी बोललेलं आहे, कारण त्या स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या त्याच्याकडे होत्या आणि प्रभूला स्वर्गात उचलले जाणार होता हे प्रभूला माहित होतं. म्हणून पहिला प्रभू कोणाकडे गेला? त्याचा हात शिष्य पेत्राकडे गेलेला आहे. पहा, त्याच्यानंतर प्रेषितांच्या पहिला अध्याय 11 मध्ये तो म्हणतो, गलीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे काय पाहत बसलात? मी तुम्हाला काय काम सांगितलंय? मी तुम्हाला गलीलमध्ये जाऊन तिथे काय करा? माझी वाट बघा, माझी सुवार्ता गाजवा, स्तुती आराधना करा. या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आज्ञा रूपाने देऊन गेला होता. म्हणून प्रभू काय म्हणत आहे तिथे? गलीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत बसू नका. ज्या महिमारूपी शरीराने तो उठविला गेला तो तसाच त्यात येणार आहे. त्यावेळेस ते लोक पाहू शकले नाहीत, मग आपण यावेळेस पाहू शकू का? आपण या शरीररूपी देहाने आपण त्याला पाहू शकत नाही. त्याच्यासाठी आपलं शरीर त्या रूपांतर मध्ये आलं पाहिजे. आमचं जीवन रूपांतरित झालंय का? नाही झालं. जोपर्यंत हे वचन त्या वचनाशी मेळ खाणार नाही तोपर्यंत ते रूपांतर होणार नाही. आपल्याला ते महिमारूपी शरीर, ते वस्त्र आपल्याला पाहिजेत, तरच आपण त्याच्या राज्याची वारीस होऊ. त्या खुणा आपल्याकडे धारण केल्या पाहिजेत. पौलुस काय म्हणतो? मी काय करत आहे? त्या ख्रिस्ताच्या शरीरावरील खुणा मी धारण करू नये. याचा अर्थ त्याचा आणि त्याचा काहीतरी संबंध आहे, बरोबर का नाही? जसं एका पित्याचा एका पुत्रासोबत काय, अरे एक वडिलांसारखा दिसतो, या वडिलांच्या खुणा याच्या वरती आहेत, म्हणजे हा याचा पुत्र आहे. आपण जर म्हणतो आमचा पिता आहे, मग आमच्याकडे त्या खुणा आहेत का? आम्ही कसे काय ओळखले जाणार? अंतोकियामध्ये ज्या पहिल्यांदा त्याच्या ख्रिस्ताच्या लोकांना पाहून लोक काय म्हणत होते? हे सच्चाई मसीह आहेत, हे सच्चाई ख्रिस्ती आहेत. आपल्याकडे बघून कोण म्हणतं का हे मसीहचे लोक आहेत? याचा अर्थ अजून आपलं परिवर्तन झालेलं नाही. तो पुनरुत्थित ख्रिस्त अजून आपल्याला सापडलेला नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण ज्यावेळेस ती मरिया, तिला तो कबरीतला ख्रिस्त पाहिजे होता, तिला तो वधस्तंभावर गेलेला ख्रिस्त पाहिजे होता, ती त्याच्यासाठी रडत होती. पण आपल्याला रडत बसायचं आहे का? नाही. तर आपल्याला आशीष संदेश आहे, खात्रीला एक संदेश आहे आपला तो, की प्रभू आमच्यासाठी मारला गेलाय आणि तो आमच्यासाठी उठवला गेला आणि तो निश्चित खचित आमचेही मर्त्य शरीर आहे त्यावेळेस उठवेल. ज्यावेळेस मोठी ललकार होईल, आद्य देवदूताच्या ध्वनीने काय करेल? तो संदेश जो प्रॉफेट विल्यम ब्रॅनम यांच्याद्वारे काय होईल? तर संपूर्ण पृथ्वीवर जाईल. जो शेवटचं भेड शेवटच्या मेंढरापर्यंत पोहोचेल तोपर्यंत आगमन होणार नाही. ती वेळ आणि घटका जवळ येऊन थांबलेली आहे. आपण तयार आहोत का? या वचनाच्या अनुसार आपल्याला तो पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला सापडला आहे का? तो आपल्याला, आपण म्हणतो प्रभू उठला, पण तो अजून आपल्याला दिसला का? आणि दिसला तर आपण त्याचा अनुभव घेतला का? हे विचार आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला सापडला पाहिजे आणि सापडल्यानंतर आपण त्याची सुवार्ता गाजवली पाहिजे. ती आपल्यापुरतीच मर्यादित ठेवायची नाही. परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला एक ओझं दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला भूमीवर पाठवायची काहीतरी त्याची एक योजना आहे. ती योजना आपण जाणली पाहिजे आणि त्याला योग्यता आपण दाद दिली पाहिजे. परमेश्वराचं प्रत्येकाची झाडाझडती घेणार आहे. मी तुला कोणत्या योजनेसाठी खाली पाठवले? परमेश्वराची इच्छा काय ही जाणायची आहे. परमेश्वराच्या सम्मुखात बसून, प्रभू तुझी माझ्याकडून काय इच्छा आहे? किती जण आपण त्याच्या सम्मुखात बसतो? फक्त ईस्टर पुरतच आपण मर्यादित आहोत का? आज जर तुम्ही पाहिलं तर सगळे चर्च एकदम फुल भरलेले होते. फक्त ईस्टर पुरतात मर्यादित आहे का? तो पुनरुत्थान पुरत मर्यादित आहे का आपला ख्रिस्त? नाही. दाऊद राजा 7 समय परमेश्वराची आराधना करत असे. कधी पाहिलं तर रानामध्ये तो ध्यानामध्ये असत असे. आपण किती परमेश्वराच्या वचनाचं ध्यान करतो? आपण किती स्तुती आराधना करतो? दानिएल 3 समय घुटणे टाकून प्रार्थना करीत असे. आपल्या प्रार्थना कुठे आहेत? आपल्या प्रार्थनाच्या वरतीही जात नाहीत. ती प्रार्थना कशी पाहिजे? आत्मीयतेने, आपल्या लोकांसाठी केलेली प्रार्थना. दानिएल आपल्या लोकांसाठी ओझं घेऊन प्रार्थना करीत असे. एस्तेर आपल्या लोकांसाठी मरणाला तयार झाली होती. हे प्रेम आमच्यामध्ये यायला पाहिजे. जे ख्रिस्ताने जे वधस्तंभावर प्रेम दाखवलं ते प्रेम आमच्याकडे असलं पाहिजे.
फक्त तोंड देखल्याप्रमाणे शरीररूपी प्रेम नाही, त्या हृदयाच्या एकदम ते बिंबीतून येतं बोलताना ते प्रेम, हृदयाच्या एकदम तळातून येणारं प्रेम प्रभू पाहतो. प्रभू अशाच प्रेमाची अपेक्षा करीत आहे. त्याने जे प्रेम त्या वधस्तंभावर दाखवलं तेच प्रेम आपण या शेवटच्या काळात आम्हा भाऊ बहिणीने दाखवायचे, एकमेकांसाठी ओझं घेऊन प्रार्थना करायचे आणि विशेष त्याने सांगितलेला पुनरुत्थान झालेला ख्रिस्त आपल्याला गाजवायचा आहे. त्याची सुवार्ता आपल्याला सांगायची आहे. ते ओझं त्याने आपल्याला दिलेलं आहे. जे कोणी माझा शिष्य हो पाहतं त्याने आपला क्रूस घेऊन माझ्या पाठी या. आज आम्हा प्रत्येकाला परमेश्वराचा हाच संदेश आहे की आपण त्याचा क्रूस घेऊन त्याची सुवार्ता गाजवायची आहे. इतर लोकांनाही तो ख्रिस्त कळावा, इतर लोकांनाही तो प्रकाश त्यांच्यावर चमकावा. ही प्रभूची शुद्ध आणि आपल्याकडून त्याची इच्छा आहे, योजना आहे. परमेश्वराने वचनाच्या अनुसार तुमच्यासोबत पाहत करण्यासाठी साहित्याने मदत केलं, त्याबद्दल मी त्या परमेश्वराच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण प्रार्थना करूया. हां सर, आपल्यामध्ये पास्टर वैरागर आहेत नगरमधून. ते आजच्या मेसेजसाठी आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करतील. पास्टर वैरागर. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड पास्टर, प्रेज लॉर्ड. प्रार्थना करू आपण. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. स्तुतीस पात्र भया योग्य आमच्या जिवंत देवा प्रभू तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो बाप्पा. हालेलुया. आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल बाप्पा धन्यवाद देतो बाप्पा. आजच्या सुंदरशा मेसेज बद्दल बाप्पा प्रभू धन्यवाद देतो बाप्पा. ही तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह बाप्पा की आज पवित्र वचन ऐकण्यासाठी बाप्पा तू सुवर्ण संधी दिली बाप्पा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद देतो बाप्पा. खरोखर बाप्पा प्रभू हा शेवटला काळ आहे बाप्पा. हालेलुया. दिवस जवळ आलेले आहेत बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू दया कर, कृपा कर, करुणा कर बाप्पा. आम्ही केवळ वचन ऐकणारे असे लोक न राहता बाप्पा त्या वचनानुसार चालणारे बाप्पा, त्या वचनानुसार कृती करणारे बाप्पा, त्या वचनानुसार बाप्पा पश्चाताप करणारे बाप्पा, त्या वचनानुसार बाप्पा प्रभू आम्ही आमच्या अपराधांची पापांची क्षमा मागणारे बाप्पा असे तू लोक बनव बाप्पा. दया कर बाप्पा. येस लॉर्ड प्रभू, जो पुनरुत्थित ख्रिस्त बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो पुनरुत्थित ख्रिस्त आम्हासाठी मारला गेला, आमच्यासाठी मेला आणि पुरला गेला आणि पुन्हा तो तिसऱ्या दिवशी उठला. हालेलुया. जी सुवार्ता बाप्पा आम्हाला सांगायची बाप्पा, जी आज्ञा आम्हाला दिलेली बाप्पा, त्या आज्ञेनुसार बाप्पा, त्या वचनानुसार आम्ही कार्य करावं बाप्पा. यासाठी आम्हाला सहाय्य कर बाप्पा, सहाय्य कर बाप्पा. कारण तू म्हणतो की मी येईल. हालेलुया, हालेलुया. कृत्याप्रमाणे ज्याला त्याला वेतन देईन. हालेलुया. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी त्याला वेतन देईन. हालेलुया. कार्य केलं नाही बाप्पा, आम्ही जर काम केलं नाही बाप्पा तर आम्हाला वेतन कसं मिळेल बाप्पा. जर आम्हाला वेतन पाहिजे बाप्पा, जर आम्हाला वेतन पाहिजे देवा, जर आम्हाला वेतन पाहिजे बाप्पा तर आम्ही काम केलं पाहिजे देवा. आम्ही काम केलं पाहिजे बाप्पा. जर आम्हाला खरा ख्रिस्त कळलं बाप्पा, जर आम्हाला खरा ख्रिस्त कळालं बाप्पा तो आम्ही आमच्यापर्यंत सीमित न ठेवता बाप्पा आम्ही तो इतरांना सांगावं बाप्पा, इतरांना दाखवा बाप्पा का ख्रिस्त काय आहे, ख्रिस्त काय आहे, त्या ख्रिस्ताने काय केलंय. हालेलुया. त्या ख्रिस्ताने काय केलंय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. होय बाप्पा, दया केली, कृपा केली बाप्पा, तुझे उपकार मानतो देवा. होय बाप्पा, दया केली, तुला धन्यवाद देतो बाप्पा. जे वचन आज तू आमच्यापर्यंत घेऊन आला बाप्पा. होय बाप्पा, जे मासे धरणारे बाप्पा त्यांच्या जाळ्यामध्ये इतके मासे अडकले बाप्पा आणि खरोखर तुझं वचन सांगतो ते जाळ फाटू लागलं पण ते फाटलं नाही बाप्पा. बाप्पा आज देवा प्रभू खरोखर बाप्पा आम्ही प्रत्येकाने एकमेकांची काळजी घ्यावी बाप्पा, प्रत्येकाने एकमेकांसाठी प्रार्थना करावी बाप्पा, प्रत्येकाने एकमेकांची विचारपूस करावी बाप्पा, प्रत्येकाने एकमेकांसाठी बाप्पा ओझं व्हा बाप्पा. कारण तुझं वचन सांगतो देवा तुम्ही एकमेकाची ओझी व्हा, तुम्ही एकमेकांची करा, तुम्ही प्रार्थनेसाठी तत्पर असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अवयव. हालेलुया. तर आम्ही प्रभूच्या शरीराचे जर अवयव आहोत तर आम्ही खरोखर प्रभू मध्ये बांधलेलो आहोत, प्रभू आहोत,
देवा दया कर, कृपा कर बाप्पा. तुझ्या लोकांना बाप्पा ईस्टर पुरतं, हालेलुया. तुझ्या लोकांना गुड फ्रायडे पुरतं, तुझ्या लोकांना ख्रिसमस पुरतं एकत्रित येऊ देऊ नको बाप्पा. तर प्रभू तुझी इच्छा आहे बाप्पा, तुझी योजना आहे बाप्पा. तुझ्या लोकांनी बाप्पा सदैव तुझ्या कार्यासाठी तत्पर असावं. हालेलुया. तुझ्या लोकांनी सदैव तुझ्या कार्यासाठी तत्पर असावं बाप्पा. कारण प्रभू तुझं वचन सांगतं देवा, तुम्ही सुवेळी अवेळी तयार राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाप्पा, आज 2024 वर्षापूर्वी बाप्पा प्रभू जे काय बाप्पा खरखर तू गौरवाने उठवलं गेलं बाप्पा. हालेलुया. आज आम्ही त्याची आठवण केली बाप्पा, त्याचं स्मरण केलं बाप्पा. अनेक चर्चमध्ये बाप्पा त्याचं स्मरण करण्यात आलेले बाप्पा. परंतु देवा प्रभू खरखर बाप्पा ज्या स्वर्गरोहणाच्या वेळी तुझी आज्ञा दिली बाप्पा. हालेलुया. तुझी आज्ञा दिली बाप्पा. त्या आज्ञेचा विसर आम्हाला पडू देऊ नको बाप्पा. त्या आज्ञेचा विसर पडू देऊ नको बाप्पा. त्या आज्ञेप्रमाणे चालण्यासाठी, वागण्यासाठी, राहण्यासाठी प्रभू तू आम्हाला तू सहाय्य कर. तुझी कृपा पुरव बाप्पा. कारण तुझं वचन देवा तुझं शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुझं वचन सांगतं बाप्पा, तो विश्वास धरून राहा. हालेलुया, तो विश्वास धरून राहा. हालेलुया. कारण तुझ्याकडे जो मुकुट ठेवला आहे तो कुणी दुसऱ्याने हिसकावून घेऊ नये याची तू खात्री बाळग, याची खबरदारी घे. दया कर, कृपा कर बाप्पा. प्रभू कर बाप्पा, दया कर बाप्पा. कर बाप्पा. तू म्हणतो बाप्पा तुम्ही मनुष्याला घाबरू नका, केवळ तुमच्या शरीराचा वध करतील. हालेलुया. पण तुम्ही त्याला घाबरा जर तू तुमच्या शरीराचा आणि तुमच्या आत्म्याचा नरकात नाश करावा समर्थ आहे, त्याला तुम्ही घाबरा. हालेलुया. आम्ही कोणाची भीती बाळगावी बाप्पा. दया कर, कृपा कर बाप्पा. तुझ्या लोकांना तुझं वचन कळू दे बाप्पा. तुझ्या लोकांना तुझं वचन सत्य समजू दे बाप्पा. तुझ्या लोकांना वचनाची ओळख होऊ दे बाप्पा. कारण सत्य केवळ तुझं वचन आहे बाप्पा. आणि तुझं वचन सांगतं बाप्पा की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल बाप्पा. दया केली, कृपा केली बाप्पा. आज ब्रदरला बाप्पा प्रभू तू शब्द पुरवले बाप्पा. तुझ्या वचनाद्वारे तू बोलण्यासाठी सहाय्य केलं बाप्पा. प्रभू तुला धन्यवाद देतो बाप्पा. ज्यांनी आज वचन ऐकलंय बाप्पा प्रभू त्यांच्या जीवनात तू कार्य कर बाप्पा. त्यांच्या कुटुंबात तू कार्य कर बाप्पा. प्रत्येकाच्या मंडळीत तू कार्य कर बाप्पा. प्रत्येकाच्या मंडळीत कार्य कर बाप्पा. प्रत्येकाच्या मंडळीत कार्य कर बाप्पा. अनेक तुझे सेवक उभा कर बाप्पा. अनेक तुझे दास उभा कर बाप्पा. काम खूप आहे बाप्पा. हालेलुया. कारण तू म्हणतो पीक खूप आहे पण काम करी थोडे बाप्पा. दया कर बाप्पा. असे काम करीत उभा कर बाप्पा की हालेलुया, हालेलुया. की बाप्पा खरखर प्रभू ते काम जी तू कामगिरी सोपवली बाप्पा ते आम्ही निष्ठेने पार पाडावी बाप्पा. दया केली, कृपा केली बाप्पा. तुझे उपकार मानतो बाप्पा. जे आज ऑनलाईन जुडलेले बाप्पा त्या प्रत्येक बहिणीसाठी, त्या प्रत्येक भावासाठी, तुझ्या प्रत्येक दासासाठी, प्रत्येक तरुणीसाठी, प्रत्येक लेकरासाठी आम्ही प्रार्थना करतो देवा. प्रभू आज त्यांना तू बाप्पा तू ब्लेस कर बाप्पा. ब्लेस कर बाप्पा. त्यांचं जीवन बदलू दे बाप्पा. त्यांचं जीवन परिवर्तन होऊ दे बाप्पा. त्यांचं जीवन बदललं जाऊ दे बाप्पा. आणि प्रभू खरखर बाप्पा स्वर्गाच्या राज्यासाठी आम्ही तुझी धडपड जी केली पाहिजे बाप्पा त्याप्रमाणे तू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभू दे बाप्पा. दया केलीस, कृपा केलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत तू आमचा सांभाळ केला बाप्पा. तुझे उपकार मानतो. प्रत्येक कलिसियासाठी आम्ही प्रार्थना करतो. ज्या बाप्पा मिनिस्ट्रीशी जुडलेली बाप्पा त्यांना तू ब्लेस कर बाप्पा. ब्लेस कर प्रभू, ब्लेस कर बाप्पा. ब्लेस कर प्रभू, ब्लेस कर बाप्पा. प्रभू त्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभू दे बाप्पा. ही तुला नम्र प्रार्थना करतो बाप्पा. आजची मीटिंग तू ब्लेस केलीस, तुला धन्यवाद देतो बाप्पा. धन्यवाद देतो बाप्पा. धन्यवाद देतो बाप्पा. धन्यवाद देतो बाप्पा. आतापर्यंत सांभाळ केला, यापुढे तू सांभाळ कर बाप्पा. आम्ही केवळ आज पुरते आम्ही बाप्पा तुला बाप्पा धन्यवाद देणारे लोक न राहता बाप्पा आम्ही कंटिन्यू तुला धन्यवाद द्यावं बाप्पा. तुला धन्यवाद द्यावं बाप्पा. हालेलुया. केवळ आज ईस्टर आहे म्हणून आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊ नये बाप्पा. रोज 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 आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊ बाप्पा. कारण दानिएल रोज तुझ्या चरणाजवळ येऊन बसायचा बाप्पा. चरणाजवळ यायचा बाप्पा. हालेलुया. मोशे तुझ्या सानिध्यात करायचा बाप्पा. अब्राम तुझ्या सानिध्यात करायचा बाप्पा. प्रभू तुझ्या लोकांनी तुझ्या समक्षात राहावं बाप्पा. तुझ्या सानिध्यात राहावं बाप्पा. यासाठी प्रभू तू सहाय्य कर बाप्पा. यासाठी प्रभू तू सहाय्य कर बाप्पा. प्रत्येकाचे मन तू उघड बाप्पा. प्रत्येकाचे अंतःकरण उघड बाप्पा. प्रत्येकाचे आत्मिक नेत्र उघड बाप्पा. बाप्पा प्रार्थना करतो बाप्पा. प्रभू दया कर बाप्पा.
वचन स्वीकारण्यासाठी देवा प्रत्येकाचं मन उघड बाप्पा, वचन Amen. स्वीकारण्यासाठी प्रत्येकाचं हो. अंतःकरण उघड बाप्पा. ही तुला नम्र बरोबर. प्रार्थना करतो बाप्पा. हालेलुया. प्रभू, कृपा केलीस बाप्पा, तुला धन्यवाद देतो बाप्पा, धन्यवाद देतो बाप्पा, धन्यवाद देतो बाप्पा, धन्यवाद देतो बाप्पा, धन्यवाद देतो बाप्पा. कारण प्रभू खरखर बाप्पा, ख्रिस्ताने दुःख सहन करावं ही योजना Yes. होती बाप्पा. हालेलुया. होय ही मित्र. योजना हालेलुया. होती बाप्पा, आणि ती योजना तू पूर्ण केली बाप्पा. तुला धन्यवाद होय देतो. राजा. होय धन्यवाद राजा. देतो बाप्पा, धन्यवाद देतो. कारण का? कारण मानवाने पश्चाताप करावं. कारण का? Yes. मानवाने पश्चाताप करावं, मानवाने अंतःकरणाने तुझ्याकडे वळावं, मानवाने तुझ्याकडे यावं आणि खरोखर तुझा स्वीकार करावा बाप्पा. म्हणून बाप्पा मत्तयाच्या 7व्या हालेलुया. अध्यायात देवा की प्रभूजी म्हणणाऱ्यांचा सर्वांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. हालेलुया. तर प्रभू तुझी Yes. इच्छा काय आहे हालेलुया. बाप्पा? तुझ्या इच्छा काय आहेत बाप्पा? तुझं वचन काय आहे बाप्पा? त्याप्रमाणे आम्ही कृती करावी, त्याप्रमाणे आम्ही वागावं बाप्पा. यासाठी Amen. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर बाप्पा. Amen. यासाठी तू सहाय्य कर बाप्पा. प्रभू आज Amen. तुझ्या दासाला बाप्पा तुझी कृपा लाभू दिलीस बाप्पा, वचन सांगण्यासाठी बाप्पा. आज अजूनही बाप्पा त्यांना तू पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभू दे. त्यांच्याकरवी तू गौरवला जा, उंचावला जा Yes. बाप्पा. प्रार्थना कर बाप्पा. त्यांचं कुटुंब तू ब्लेस कर बाप्पा, त्यांच्या मंडळी तू ब्लेस कर बाप्पा. हालेलुया. हालेलुया, हालेलुया, स्तोत्र. हालेलुया. धन्यवाद. कारण प्रभू तू धन्यवाद. म्हणतो धन्यवाद. की शेवटला काळ आहे, तुम्ही जागृत राहा. हालेलुया, जागृत राहा. प्रभू आम्हाला जागृत ठेव बाप्पा. हालेलुया. आम्हाला निद्रिस्त होऊ देऊ नका बाप्पा. आम्हाला Yes. जागृत ठेव. वचनाद्वारे हालेलुया. बोल, वचनाद्वारे भेट घे, वचनाद्वारे Amen. बोल बाप्पा आमच्याशी बाप्पा. Amen. तुझा नम्र प्रार्थना Amen. करतो बाप्पा. Amen. आतापर्यंत सहाय्य केलं देवा, स्तोत्र. इथून पुढचा वेळ काळ क्षण करतो तुझ्या आधीन साधी करतो बाप्पा. सर्व मंडळी जी जॉईन झाली बाप्पा, जालना मंडळी, धन्यवाद. मुलुंड मंडळी बाप्पा, प्रभू नगरची मंडळी बाप्पा, इतर ज्या काही Yes. मंडळी जॉईन झाले बाप्पा, प्रभू त्या प्रत्येकाला ब्लेस कर बाप्पा, ब्लेस कर. Bless. हालेलुया. दे बाप्पा. लोक होय बदलले पिते. जाऊ दे बाप्पा, लोक बदलले स्तोत्र. जाऊ दे. धन्यवाद. जुना धन्यवाद. मनुष्य त्यागला जाऊ दे बाप्पा, जुना हालेलुया. मनुष्य त्यागला जाऊ दे. नवा मनुष्य Yes. धारण होऊ दे बाप्पा, नवा Amen. मनुष्य धारण होऊ दे बाप्पा. Amen, ही तुला नम्र Lord. प्रार्थना करतो देवा. जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत, हालेलुया, जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत तर प्रभू तू म्हणतो ज्याला कोणाला माझं शिष्य व्हायचं असेल त्यांनी मला अनुसरावं. हालेलुया. हालेलुया. प्रभू आम्हाला असे लोक बनव की आम्ही तुला अनुसरणारे लोक झालो पाहिजे. हालेलुया. हालेलुया. स्तोत्र राजा. राजा तुला धन्यवाद देतो. आतापर्यंत धन्यवाद. आम्हाला तुमचा वेळ टाक्षर तुझ्या आधीन स्वाधीन करतो. या सर्व तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल, अनुग्रहाबद्दल, आशीर्वादाबद्दल बाप्पा धन्यवाद. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना धन्यवाद. येशू मसीहाच्या नावात करतो म्हणतो ऐक. आमेन, आमेन. आमेन, आमेन. Praise the Lord. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज. आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमाच दे, जसे आम्ही आमच्या ऋणास ऋणे सोडले आहे तसेच आमचे ऋणे आम्हाला सोडव, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर त्या वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन, आमेन. हालेलुया. सगळ्यांना प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ऑनलाईन मध्ये सगळ्यांना प्रेज लॉर्ड.